नमस्कार. कथेचे नाव आहे चिमणीची उंच भरारी. एका छोट्याशा गावात एक चिमणी राहत होती. ती खूपच लहान होती, पण तिची स्वप्न खूप मोठी होती. आकाशात उंच उडणाऱ्या गरुडांना पाहून ती नेहमी विचार करायची, मी पण एवढं उंच उडू शकते का? पण गावातील इतर पक्षी तिच्यावर हसायचे. तू एवढी छोटी चिमणी, उंच भरारी, तुझ्यात ताकदच नाही. हे ऐकून चिमणी थोडी खचायची, पण तिच्या मनात एक आवाज कायम असायचा, कोशिश करने वालों की हार नहीं होती. एक दिवस चिमणीनं ठरवलं, मी रोज थोडं थोडं उडायचं, हार मानायची नाही. पहिल्या दिवशी ती थोडी उडाली, दुसऱ्या दिवशी थोडी जास्त, पण तिसऱ्या दिवशी ती खाली पडली. तिला खूप दुखापत झाली. ती एका झाडाखाली बसून रडत होती. तेवढ्यात एक वृद्ध कावळा तिच्याजवळ आला. तो म्हणाला, पडणं चुकीचं नाही, पण पुन्हा उठणं थांबवलंस तर ती खरी हार आहे. चिमणीने अश्रू पुसले आणि पुन्हा प्रयत्न सुरू केला. आता ती आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागली. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सराव, दिवसातून अनेक वेळा उडण्याचा प्रयत्न, स्वतःवर विश्वास. हळूहळू तिचं उडणं सुधारू लागलं. एक दिवस अचानक मोठं वादळ आलं. सगळे पक्षी घाबरले, पण चिमणी शांत होती. तिने विचार केला, हीच माझी वेळ आहे, आता मी उंच उडून दाखवणार. ती वाऱ्याच्या विरोधात उडू लागली. वादळ खूप जोरात होतं, पण ती हार मानली नाही. थोड्याच वेळात ती इतकी उंच उडाली की गावातील सगळे पक्षी थक्क झाले. ज्यांनी तिला हसवलं होतं तेच आता तिचं कौतुक करत होते. एक गरुड तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तुझी ताकद तुझ्या पंखात नाही, तर तुझ्या जिद्दीमध्ये आहे. ही चिमणी आपल्याला शिकवते, छोटं असणं कमजोरी नाही, अपयश येणं म्हणजे शेवट नाही. सतत प्रयत्न केल्यावर यश नक्की मिळतं. जिद्द असेल तर उंच भरारी नक्की मिळते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ई-लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत रहा. धन्यवाद.